अखिल भारतीय वीरशैव आणि लिंगायत संघटनेतर्फे लातूरची कन्या कुमारी सायली टाक यांची शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देताना संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवराज मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा अध्यक्ष लातूर शहर श्री महेश तोंडारे, लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री तानाजी झुंजे पाटील, लातूर जिल्हा युवा अध्यक्ष श्री विश्वासदादा अंबिकर, लातूर ग्रामीण अध्यक्ष श्री बालाजी बुलबुले, लातूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ लताताई मुद्दे, लातूर जिल्हा महिला शहर अध्यक्ष सौ सुप्रिया मानकर, डॉक्टर रविराज पोरे, श्री सुनील टाक, श्री हिंगमिरे आदी उपस्थित होते. आजचा हा क्षण लातूर शहरासाठी अत्यंत गौरवाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. आपल्या लातूरच्या कन्या कुमारी सायली टाक हिने शास्त्रीय गायन संगीतात भारतात प्रथम क्रमांक मिळवून केवळ आपला नाही, कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तुम्हाला तिच्या ह्या थोर यशाबद्दल तिचे मान पूर्वक स्वागत व अभिमानानंद आहे. आम्हाला अपार आनंद होतो. शास्त्रीय संगीत ही केवळ कला नसून ही एक साधना आहे. कठोर तपश्चर्या, सातत्य, शिस्त आणि गुरुचा आशीर्वाद या यशाचे तिला आई वडिलाचा संस्कार, गुरुचे मार्गदर्शन आणि कुटुंबियाचा भक्कम असा पाठिंबा यामुळं त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आमच्या संघटनेच्या वतीनं सायलीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आपली लातूरची भूषण कन्या अशी सायली टाक हिने आज राज्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर देशात पहिला क्रमांक मिळवून ती सन्मानित झालेली आहे. तिचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्या कौतुकासाठी आपण येथे जमलेलो आहोत. पुढील वाटचालीसाठी तिला आपण सर्वजण खूप खूप शुभेच्छा देऊ. जगातली एकमेव संस्था आहे जी फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीताची मैफिल घेते. आपण म्हणतो काही संस्कृती म्हणले की पुणे आहे, हे आहे, ते आहे. आपण सगळ्या दिवाळी पहाट वगैरे बेवंडी ऐकतो ठाण्याच्या. पण फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीत दर महिना अविरत कोविड मध्ये सुद्धा घेणारी फक्त एकमेव आवर्तक. त्याच्या सचिव पदाची जबाबदारी माझ्यावर आहे. पण ते सगळं त्याचा भार पेललेला आहे ह्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी. टाक सर आहे आणि तो डी गुकेश आहे आपला चेस चॅम्पियन. तो जस्ट चौथी मध्ये त्याने चाम दाखवला की आता तो खूप चेस खेळू लागलाय कॉम्पिटिशन. त्याच्या आईनं जॉब सोडला आणि 9वी मध्ये वडिलांनी जॉब सोडला. म्हणून आज आपण त्या डी गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन म्हणून बघतो. गाय संघटना, या संघटनेतर्फे आपण लातूरची कन्या सायली टाक, नावच खूप छान आहे सायली. तिच्या नावाप्रमाणे तिनं जे यश मिळवलेलं जे आहे शास्त्रीय गायन स्पर्धा, या स्पर्धेमध्ये ती भारतातून नंबर 1चं जे पारितोषिक असते ते तिनं जिंकलेलं आहे. तर त्या निमित्त आपण त्यांचा सत्कार हा जो कार्यक्रमासाठी आपण जे उपस्थित आहोत, आपल्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवराज मिटकरी साहेब, दुसरे प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेंद्र पाटील, आपल्या संघटनेचे लातूर जिल्हा शहर अध्यक्ष श्री महेश तोंडारे, जिल्हा उपाध्यक्ष आपले झुंजे पाटील आणि युवाचे जिल्हा अध्यक्ष आंबेकर साहेब, आपले लातूर ग्रामीणचे बुलबुले साहेब अध्यक्ष, हिंगरे सर, लातूर जिल्हा महिला अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष मुद्देताई, जिल्हा शहर उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष आपले सुप्रिया मॅडम आणि आपले मित्र डॉक्टर पोरे सर आणि सायलीचे पप्पा टाक सर
तर उपस्थित सर्व मित्रबंधूंनो, आज जो हा कार्यक्रम आहे, आपल्या लातूर शहरामध्ये भरपूर चांगले यश पटकावणारे जे संगीता क्षेत्रामध्ये असतील, कला आपलं खेळाडू क्षेत्रामध्ये असतील, वक्तृत्व स्पर्धेमध्ये असतील, आपली संघटना एक काम करते की आपल्या समाजामध्ये जे काही चांगल्या गोष्टी असतात, चांगले गोष्टी जे इतर आपल्यासारखे मित्र आहे, समाजातील जे घटक आहेत, त्या चांगल्या व्यक्तींच्या सोबत आपण राहायचं आणि त्या लोकांना आपल्या परीने जेवढं मदत होते तेवढं आपण करायचा आपला मानस आहे. तसं संघटनेचं उद्दिष्ट आहे समाजातले जे चांगल्या विचाराचे जे व्यक्ती आहेत त्यांना एका जागी करायचं, ते मैत्रीमध्ये रूपांतर करायचं. ते मैत्री जी आहे कंटिन्यू कसं टिकेल, कारण मैत्री जर टिकली तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक असतात. कोणी व्यापारात असते, कोणी डॉक्टर असते, कोणी इंजिनियर असते, कोणी CA आहे. ह्या माध्यमातून तुम्ही तुमचे मैत्रीपूर्ण संबंध जेवढे घट्ट जुळवतात, ऑटोमॅटिकच काम होतात. मदत करा, आपण साईलींना इथं बोलवलं सत्कार, तसं आपण सगळे जे आहोत एकमेकाला सांगायचं आपल्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या सोसायटीमध्ये कोण आहे, त्यामध्ये म्हणजे वेगवेगळे कामं, कुठल्या हॉस्पिटलचं असेल, कुठल्या शाळेचं असेल, काय आपल्याला जेवढं होते तेवढंच करायचं. ते पण आपला रोजचा व्यवहार, धंदा पाणी, नोकरी सगळं सांभाळ. तर हे आपल्या संघटनेचं उद्दिष्ट आहे. आज आपण सगळे पदाधिकारी इथं जमलो, बाकीचे भरपूर पदाधिकारी आहेत, पण आज हे इथं बंधनकारक नाही. आता आज इथं आहेत, उद्या समजा 2 दिवसांना काही कार्यक्रम आहे, काही जणाला आज फ्री होते म्हणून आले, बाकीच्याला थोडं काम होतं, ठीक आहे, आता ते पुढच्या कार्यक्रमाला येतं. त्याच्यामुळे शिफ्ट वाईज जे आहे या पद्धतीनं आपण जमा झालो तर आपली संघटनाही वाढेल, काम पण होईल आणि एकमेकाला मदत होईल. तर आजच्या कार्यक्रमाला आपण जे सत्कारासाठी इन्व्हिटेशन जे दिलं होतं सायलीनं त्यांच्या पप्पाला, आपण त्यांचे पण आभार मानू की त्यांनी आपल्या दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन आले. परत आपण त्यांचं एकदा सत्कार स्वीकारला, त्याच्याबद्दल आभारी आहोत आणि परत एकदा आमची शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो.